दंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। नागपूर जिल्ह्यातील महादुला कोराडे येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या उद्घाटनापूर्वीच 4 लाख रुपयांचे निकृष्ट डोअरला भेगा पडल्या। डोअरच्या पुढे कॉलम येणे, पुतळा बसविण्यासाठी निर्माण केलेले मोठे स्ट्रक्चरल कॉलम पुन्हा तोडून नवीन बनविणे, निर्माणाधीन लोखंडी फ्रंट गेट तोडणे, लावलेले गट्टू पुन्हा काढणे यासारखे निकृष्ट दर्जाचे काम या स्मारकाचे ठेकेदार भोंगाडे यांच्याकडून झाले। त्याचबरोबर या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे आर्किटेक्चर डिझाईन केल्याप्रकरणी आर्किटेक्चर तसेच ठेकेदार यांना ब्लॅकलिस्ट करा। महादुला नगरपंचायतच्या या निकृष्ट आणि भ्रष्टाचाराने लिप्त असलेल्या या कामाचे ऑडिट करा, अशी मागणी माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली। तसेच या स्मारकाच्या देखरेखीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्माण केलेल्या क्रांतीसूर्य स्मारक समितीमधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी रत्नदीप रंगारी यांनी केली। भाऊ, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या बांधकामामध्ये घोटाळा झाला अशी पुन्हा एकदा तक्रार येत आहे, तुम्ही यावर काय सांगाल? मागच्या वेळेसपासून आम्ही 2 वर्षापासून तुम्हाला सतत सांगत आहोत की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जे या ठिकाणी ई लायब्ररी आणि हे या ठिकाणी वास्तू बनत आहे, बघू घ्या तुम्ही की मागच्या नगरपंचायतने जे 5 कोटीचं काम काढलेलं होतं आणि त्या 5 कोटीच्या कामामध्ये हा 2 लाखाचा डोअर आहे। हा खरंच 2 लाखाचा डोअर वाटते का? आतापर्यंत याला भेगा गेलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। म्हणजे या ठिकाणी नगरपंचायत जेव्हा होती आणि आता सुद्धा पण नगरपंचायत आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी भ्रष्टाचार महादुला नगरपंचायतला जे कॅन्सरची बिमारी आहे ती भ्रष्टाचाराची बिमारी यावरून सिद्ध होते की शासनाच्या निधी ह्या नगरपंचायतला आणून आणि अशा पद्धतीनं असे 2-2 लाखाचे डोअर जे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अशा प्रकारे तरतूद केली, अण्णाभाऊ साठेच्या समाज कल्याणच्या निधीमधून हा 5 कोटी आणि आता 3 कोटी म्हणजे एकूण 8 कोटीची ही वास्तू तुम्हाला वाटते का अशी की या ठिकाणी जे स्मारक बनत आहे हे अशा प्रकारे भ्रष्टाचाराची किडस आहे। तुम्ही आता बघू शकता। आता तर मागे तुम्हाला सांगितलं होतं की 5 कोटीच्या याच्यामध्ये पुढचा गेट कसा होता ना, आणि तो गेट पण तोडून टाकलेला आहे। म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी नगरपंचायतनी किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला महादुल्यामध्ये हे तुम्हाला यावरून दिसून येते। आता नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आता 15 ते 20 दिवसाआधी या स्मारकाला भेट दिली। त्यावेळेस त्यांच्या नजरेच्या आड या डोअरचा जो भ्रष्टाचार झाला तो दिसून आला आणि त्यांनी या ठिकाणी या दरवाजावर जे डोअर लावलेले निकृष्ट दर्जाचे ज्याला तडा गेलेले आहेत त्यावर त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। अरे तेच म्हणत आहे ना की जेव्हा भ्रष्टाचाराचे सांगत होतो की तेव्हा लक्ष नाही दिलं। म्हणजे 5 कोटीचा निधी पुरा तो फिनिश झाला आणि 3 कोटीच्या अजून अण्णाभाऊ साठेच्या समाज कल्याणच्या निधीमधून अजून 3 कोटी गेला। म्हणजे 8 कोटीमध्ये ही वास्तू कशा पद्धतीने चांगली बनली असती याकडे अगर पालकमंत्रीने पहिलेच लक्ष दिलं असतं तर ही 5 कोटीमध्ये चांगली वास्तू बनली असती। तुमच्या मते या भ्रष्टाचाराला नेमकं जिम्मेदार कोण आहे? या प्रशासनमध्ये जे महादुला नगरपंचायत आहे आणि या ठिकाणी जो आपला जो सामान्य माणसाचा जो निधी असतो त्या निधीमधून अशा प्रकारे जे खर्च करतो आणि ठेकेदाराचा फायदा करून घेतो, त्यामुळे आम्ही या भ्रष्टाचारावर आरोप केलेला आहे की अशा पद्धतीने नगरपंचायत आणि आता एजन्सी चेंज केली। म्हणजे याचाच अर्थ की एजन्सी आता PWDकडे दिली आणि आता PWD 3 कोटीचे काम काढत आहे। म्हणजे याचा अर्थ का कुठे ना कुठे हे भ्रष्टाचाराच्या कॅन्सरची बिमारी आहे यावरून दिसून येत आहे। तुम्ही ज्या डोअरचा भ्रष्टाचार आज उघडकीस आणत आहात त्या डोअरच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन करणारे जे ठेकेदार आहेत ज्यांना हे टेंडर गेलं त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी असलेल्या समितीमध्ये जे लोक आहेत त्या 2-4 लोकांना यांचं कॅश पेमेंटने त्यांनी 4 लाख रुपयाचं पेमेंट केलं असा त्यांचा स्पष्ट आरोप आहे। अरे मी तेच म्हणत आहे ना की या कमिटीमध्ये जो कोणी असेल त्यांनी जो ठेकेदार असेल त्यांनी जाहीरपणे नाव उघड करायला हवं होतं। आम्ही ते ॲग्री केलं असतं पण ते जाहीरपणे नाव उघड करत नाही।
म्हणजे याचाच अर्थ की शासकीय हा निधी येतो आणि शासकीय निधीचा हा दुरुपयोग होतो, यावरून आम्हाला सिद्ध होते. आता तुम्ही सांगू शकता, आता हा डोअर बनवला, हा डोअरच्या सामने आता कॉलम मधात आली, म्हणजे याचा अर्थ काय की या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मधात स्ट्रक्चरल डिझाईन जे आर्किटेक्चरनं केलं ते बरोबर वाटलं नाही का, योग्य नाही का? की स्ट्रक्चरल डिझाईन जे केलेलं आहे ना, अशा पद्धतीनं घोडभंगाट झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ की जी डिझाईन करणारी जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीने डिझाईन बरोबर नाही केली. ते बाकायदा समितीचे जेवढे लोक आहेत त्यांच्या सामने दाखवायला पाहिजे होतं, पण अशा पद्धतीने दाखवल्या न मुळे अशा प्रकारे हा भ्रष्टाचार होत आहे. आता तुम्ही पाहताय की पुढं आता गेटचं पण बघून घ्या, गेट आता दुसऱ्या पद्धतीने लावून राहिले. अरे पहिलेच आम्ही सांगितलं होतं की 5 कोटीच्या कामामध्ये चांगला गेट येत होता, चांगली वास्तू बनत होती. अशा पद्धतीने हा भ्रष्टाचाराचा किडस आहे. म्हणजे या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी बावनकुळे साहेबांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी एक समिती बनली. त्या समितीच्या अध्यक्ष आणि सचिवाचं या ठिकाणी होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामावर यांचं नियंत्रण नव्हतं का? नियंत्रणच नव्हतं ना. जे त्यांनी कमिटी बनवली आणि जे सचिव आहे ते सचिवचे बीजेपी पार्टीचे आहे आणि बीजेपीचे पीए आहे, बावनकुळेचे पीए आहे. काय लक्षात येणार आहे हो? भ्रष्टाचाराची किडस त्यांच्या ज्याच्यात असेल तर त्यामुळे असं होत असेल. मग या समितीमधील अध्यक्ष आणि सचिव यांचं जर या कामाकडे निकृष्ट दर्जाच्या कामाकडे दुर्लक्ष होत असेल तर त्यांनी या समितीचा राजीनामा द्यावा असं तुमचं म्हणणं आहे का? यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. ते एमएससीबीचे सर्वंट आहे, एमएससीबी मध्ये काम करतात. ते शासकीय कर्मचाऱ्यांनी या समितीवर राहावं का? राहावंच नाही, त्यांनी राजीनामा देऊन द्यायला पाहिजे. कारण की अशा प्रकारे अगर भ्रष्टाचार होत असेल तर यांनी आपला राजीनामा देऊन द्यायला पाहिजे, आउट व्हायला पाहिजे. येथील सामान्य लोक बनवतील आणि बघतील. भाऊ, जेव्हा या वास्तूचं जेव्हा आम्ही पाहणी केली तेव्हा या वास्तूमध्ये म्हणजे डिझाईनमध्ये तर त्रुट्या आहेत, याशिवायचं इथे जे बांधकाम आणि ज्या वस्तू लावल्या जातात त्या निकृष्ट दर्जाच्या आहेत. तुम्हाला असं वाटतंय का तज्ज्ञांकडनं याचं ऑडिट करण्यात यावं? मी तर म्हणत आहे ना, ऑडिट व्हायलाच पाहिजे आणि जरुरी आहे ते ऑडिट होणं. इन्क्वायरी झाली पाहिजे. अजून परत 8 कोटीची वास्तू वाटत नाही ना? वाटतच नाही ना 8 कोटीची. मी तेच सांगत आहे ना, 5 कोटी आणि 3 कोटी एकूण 8 कोटी झाली ना. 8 कोटीमध्ये चांगली वास्तू बनते. म्हणजे तुम्ही जो उपस्थित केलेला होता मुद्दा त्याची दखल म्हणून PWD एजन्सी हा, मला असं वाटतंय का आपण मागे तुम्ही आल्या, तुम्ही बातम्या प्रकाशित केल्या, त्यामुळे मला असं वाटतं की नगरपंचायतचे जे भ्रष्टाचार झाला आता नगरपंचायतला हँडओव्हर न करता आता PWD कडे दिले. म्हणजे या भ्रष्टाचाराचा नवीन आता एक प्रकार सुरू झालाय काय? हो, मला असं वाटून राहिलं का आता 3 कोटीमध्ये आता किती भ्रष्टाचार होते, किती चांगलं काम होते, आता ते बघू आपण. आता लवकरच भीम जयंती जवळ येत आहे. अशा परिस्थितीमध्ये अद्यापही या स्मारकाचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. आता हे 3रं वर्ष आहे. तर नेमकं आंबेडकरी जनतेला आता या ठिकाणी कार्यक्रम करता येईल का असं तुम्हाला वाटते का? नाही, कार्यक्रम तर होत राहतील हो साहेब, कार्यक्रम होत राहतील. पण 3 वर्ष होत आहे तर 2 वर्षामध्ये चांगलं एवढा फंड अवेलेबल राहून 2 वर्षातच काम चांगलं झालं असं 2 नाही 1.5 वर्षात प्रत्येक कामाचं रिनोव्हेशन डबल होत आहे. तेच मी सांगत आहे ना. याचा अर्थ की तुम्हाला फक्त ठेकेदार चेंजेस पाहिजे आणि त्यांच्याकडून पर्सेंटेज खायचे असतील म्हणून अशा पद्धतीने हे काम चालू आहे.